मित्रांनो, महिलांचा जलसागर लोटलेला आहे नुसतं आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातून आज सातारमध्ये महिला दाखल होत आहेत. काही महिला आहेत. कसं वाटतंय योजनेबद्दल, काय वाटतंय आजच्या योजनेबद्दल? बर, आज एवढा हजारोच्या संख्येनं जनसागर लोटलेला आहे सातारमध्ये. एक वेगळाच अनुभव कसा पद्धतीने आहे हा? जबरदस्त. बर बर बर. आणि ह्याचा फायदा तुम्हाला घरी कशा पद्धतीने होणार आहे? घरच्या आर्थिक परिस्थितीला मदत होणार आहे. बर, त्याच्यामुळे आपल्याला चांगलं त्यांचं मुलांचं शिक्षणाबद्दल आर्थिक सहकार्य. जोपर्यंत पैसे जमा होत नव्हते तोपर्यंत कुठं तर धाकधूक होते. पैसे जमा होत आहेत का नाहीत? आता पैसे काल परवा मेसेज आला बँकेचा, तेव्हा काय आनंद होता? इतका आनंद की कधीच असावा. आपल्या कष्टाने सुद्धा एवढं झालं नाही, पण इतका त्याच्यातून झालेला आहे. बर बर. रक्षाबंधन येतंय परवा, एक प्रकारची राखी भाऊबीजच दिलेली आहे. आणि बर, गाव कोणतं तुमचं सगळ्यांचं? आसू. त्याचबरोबर थोडासा मेसेज द्यावा की अंगणवाडीचे मानधन वाढावं, बरं. एवढीच इच्छा आहे आमची. अजून काय म्हणजे तुम्हाला घराची काम प्रत्येक योजना आली तर आम्ही ती कामच काम करतो. बरं. त्याच्यामुळे आमचं थोडंसं त्यांनी रिक्वेस्ट घ्यावं. अजून काय अपेक्षा आहेत? म्हणजे गॅस सिलेंडर वाढलाय, वीज बिल वगैरे ते कमी व्हावे असं अपेक्षा आहे. बरं, चालतंय. मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, काही महिला आहेत आपल्या समवेत आणि आज महिलांचा एक मोठा जलसागर लोटलाय म्हणावं लागेल. आणि आज आपण साताऱ्यामध्ये आलेलो आहोत. नमस्कार ताई, नाव काय आपलं? काय सांगाल, आज एवढा जनसागर लोटलेला आहे साताऱ्यात? जवळपास नाही म्हटलं तर 50,000 लेडीज आज सातारमध्ये आलेले आहेत. काय सांगाल त्याबद्दल? भावानी बरीच चांगली सोय केली आहे महिलांसाठी. बर, बहिणी भरपूर आल्यात. हां, काही त्रास वगैरे नाही झाला. खाण्यापिण्याची चांगली सोय झाली. बर. आणि बरेच चांगले सुविधा केल्या त्यांनी. बर, एक प्रकारे VIP ट्रीटमेंटच दिले तुम्हाला म्हणावं लागेल त्यांनी, कारण सर्वांना बस पाठवलेलं आहे आणि बसने इथं आणलं गेलं. काय सांगाल त्याबद्दल? काही त्रास झाला नाही आम्हाला. बर, अजून तरी काही झालं नाही. आता इथून पुढे गेट पास केल्यानंतर काही माहित नाही पुढं. योजनेचा फायदा कशा पद्धतीने होतोय तुम्हाला? योजनेचा फायदा काही महिलांना योजना मिळाली, काही अजून मिळालेली नाही. बर, पण ती योजना आम्हाला मिळाली पाहिजे सगळ्यांना. बर. कारण काही ना अजून मिळाले, काहींची कागदपत्र मिळाली नाहीत, काहींना मिळून सुद्धा अजून काय भेटले, पण तरीही त्या महिला आल्यात. कुटुंबातील चर्चा कशा पद्धतीने सुरू आहे की बाबा आता फिक्स इन्कम म्हणजे 1,500 रुपये फिक्स महिन्याची येणार, आपलं नाही म्हटलं तर सिलेंडर तर येऊ शकतोय, महागाई वाढली आहे, काय सांगाल? खुश आहेत ते लोक. 4 महिने काहींना असं नाही की अन्न खाण्याची एका टायमिंगची मुश्किल आहे. ते भाऊ देणार आहेत म्हणून खूप खुश आहेत. काही महिला तर खूप आहेत, रोजगार केल्याशिवाय त्यांना काय भेटत. मुख्यमंत्र्यांना काय सांगाल? मुख्यमंत्र्यांना आम्ही राख्या दिल्या, ते आमच्या जरूर बांधा. बर बर, ठीक आहे. नमस्कार. नाव काय आपलं? शबाना मुलांनी. बरं, काय सांगाल, आज लाडकी बहीण योजनेनिमित्त तुम्ही सर्वजण इथं एकत्र गोळा झालाय, काय त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल कसं महिलांना एक प्रकारची एक मदत म्हणून झालेली आहे. बर, महिला आपल्या त्या काही करू शकतात ना, त्यासाठी एका लाडक्या भावाकडनं एक बहिणीला ही मोठी भेट आहे असं मी म्हणते. आता 1,500 रुपये मध्ये भागतंय का? म्हणजे थोडंफार तरी मी तुम्हाला सांग. हां, 1,500पेक्षा भावाची 1,000 जरी भेट मिळाली तरी ती खूप लाख मोलाची आहे असं मी समजतो. यापूर्वी कोणत्या सरकारनं हे केलेलं का आता सध्या लेडीजसाठी? सरकारनं केलेलं नाही. बर, ह्या सरकारनं म्हणजे लाडक्या बहिणींसाठी भेट दिलेली आहे. बर. त्याचा फायदा कुठेतरी घरातलं दवाखाना म्हणला किंवा लहान मुलांची फी झाली, काय झाली, कसा फायदा होणार आहे त्याचा? म्हणजे बाबा घरातल्यांसाठी नाही तर फीसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी कुठंतरी त्याचा उपयोग होईल. बर, या कारणात चालेल. इथे पण आहेत मित्रांनो. तर काय वाटतंय या लाडकी बहीण योजनेसंदर्भात? तुम्ही सर्वजण आज एकत्र जमा झालाय सातारमध्ये आणि जनसागर लोटलेला आहे म्हणावं लागेल, काय सांगाल? कोण बोलते? बर, कशा पद्धतीनं फायदा होणार आहे की हां
3,000ची कवड्या 1,000ची कवड्या मदत होते ना. बर ते दर महिना होणार का त्याशिवाय सगळ्यांसाठी ते म्हणजे दर महिना होईल का नाही ही शंका अजून तुमच्या डोक्यामध्ये आहे. कायम राहणार का आधी मध्ये बंद होणार. बर 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 एक प्रकारे त्याचा तुमच्या घरामध्ये कशा पद्धतीने फायदा होणार आहे की बाबा घरातली मुलाची फीस झाली किंवा दवाखान्याचा खर्च झाला कशा पद्धतीने फायदा होणार आहे. बर एखाद्या वेळेस एखादं बाळ जरा आजारी पडलं तर आपण हक्काने जाऊन काढू शकतो आणि त्या बाळाला उपचार करू शकतो. कधी कधी गोरगरीब जनता असते काही पैसे पण नसतात थोडेफार. आता अकाउंटवर थोडेफार तर पैसे जमा होणार आहेत फिक्स इन्कम माहिती आहे त्याचा किती म्हणजे एक मनामध्ये असते बाबा पैसे अकाउंटला असले की बरं वाटतं जरा काय सांगाल त्याबद्दल. नाही ना शिल्लक काही. बर बर हे तरी पैसे शिल्लक राहतील महिलांचे. या व्हिडिओ मार्फत मुख्यमंत्र्यांना काय सांगाल म्हणजे कशा पद्धती काय संदेश असेल तुमचा. एक प्रकारे राखी बंधन येते रक्षाबंधन तुम्हाला एक प्रकारचं काय त्याला म्हणतात गिफ्टच दिलेलं आहे म्हणावं लागेल काय सांगाल. कायम राहावं. बर मुख्यमंत्र्यांना नक्कीच धन्यवाद आमचा. धन्यवाद असेल त्यांना म्हणजे असंच आमच्या पाठीशी राहावं पण ही योजना बंद होऊ नये. आत्ता सध्या यापूर्वी कोणत्या सरकारनं हे केलेलं की बाबा 1,500 रुपये तर मी म्हणतो 1000 असू दे पण काहीतरी रक्कम अकाउंटवर जमा होते ते महत्वाचं आहे काय सांगाल त्याबद्दल. बरोबर आहे की यापूर्वी कुठल्या सरकारने सगळे पुरुषांना दिल्या ज्या योजना असतील पुरुषांना दिल्या पण याच सरकारनं फक्त पहिल्यांदा महिलांचा विचार केला. महिला या आर्थिक दृष्टीनं तशा कमजोर असते त्याच्या प्रत्येक महिलांपाशी कमीत कमी 1,500 रुपये तरी महिन्याला जमा होती आणि त्यांना ते खर्च स्वतःचे पैसे म्हणून खर्च करता येते. तर माणसं काही बायकासनी पैसे देत नव्हती. आता भरलं फॉर्म प्रत्येकाच्या अकाउंटवर पैसे आले की महिला खरंच खूप झाल्या. त्यामुळं मुख्यमंत्र्यांना हे धन्यवाद असं महिलांचा आशीर्वाद नक्कीच त्यांच्या. चुकीचं बोलला माणसं पैसे देत नव्हती म्हणजे घरातले पुरुष बायकांना एवढं काय हातात पैसे देत होती का सगळं त्यांचा तीच खर्च करत होती ना. महिलांना कुठला त्यांचा पैसे देत म्हणजे खर्च तर पुरुषच करतात की पण हक्काचं असं म्हणजे नव्हतं. दर 5 म्हणजे मागून घ्यायला लागत म्हणजे एक आर्थिक सुबलता कुठंतरी निर्माण झाली म्हणावं लागेल. अजून पण आहेत आपल्या समवेत आता हाफ तिकीट झालं आणि आता परत अजून एक योजना एक महिलांचा कुठंतरी एक चांगला म्हणजे चांगली सोय केली जाते म्हणावं लागेल आणि एक प्रकारे त्यांना तर कुठं आर्थिक मदत होते त्याबद्दल काय सांगाल. म्हणजे हाफ तिकीटचा पण फायदा होतोय का 100%. बर महिलांना तर 100% हा फायदा होतो. बर महिला देवाला भरपूर जाऊन आल्या भरपूर याला भरपूर असं म्हणजे काय म्हणतात त्याला देवाला तर नक्कीच गेले त्या ह्याला गेल्या धार्मिक स्थळ बघता आली त्यांना. बर 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 5-6 जणी अर्धा फायदा असल्यामुळं अख्ख्या तिकीनं त्यांना खरंच घरातल्या पुरुष माणसांच्या काय प्रतिक्रिया आहेत की महिलांच्या अकाउंटवर आता पैसे जमा झाले आता मुख्यमंत्र्यांच्या तुम्ही लाडक्या बहिणी झाल्या आता काय ते आमचं तर म्हणी तिथे येणारच नाही ते पैसे. बर बर चालतंय धन्यवाद. हजाराच्या संख्येनं बसेस आज सातारा येथे दाखल होत आहेत. मित्रांनो काही महिला आहेत आपल्या समवेत. काकी नमस्कार. गाव कोणतं तुमचं. माझं गाव सा. बर काय वाटते आज हजारोच्या संख्येनं तुम्ही इथं उपस्थित झालाय आणि काय आनंद आहे बर 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 असं पहिल्यांदाच घडत असेल की एवढा महिला सर्व एकत्रित सातारमध्ये उपस्थित आहात. कसं वाटतंय आज या लाडकी बहीण योजने संदर्भात तुम्ही इथं उपस्थित राहिलाय. बर कशा पद्धतीने फायदा होणार आहे तुम्हाला तुमच्या घरातले जे घरातले काय आणायचं म्हटलं वस्तू आणायचे म्हटले किंवा दवाखान्याचा झाला खर्च कशा पद्धतीने फायदा होणार आहे त्या योजनेचा. आम्ही घरातल्या लोकांना मदत करणार. पण आता 1,500 रुपये अकाउंटला जमा झाले घरातल्यांचं ऐकणार का तुम्ही. हा बर बर हाफ तिकीट झालं आता अजून एक योजना अजून काय अपेक्षा आहेत सरकारकडून. बर अंगणवाडीचा पगार मानधन सेवेऐवजी पगार वेतन व्हावं. बर बर
बर तरी एवढी गर्दी तुम्ही पाहिलेली का कधी? कारण नाही म्हटलं तर 50,000च्या वर महिला आहेत, पहिल्यांदाच पाहिले. बर चालतं. माझा भाऊ वाढलेला आहे, माझ्या पतसंस्थेचं कर्ज काढलं त्यांनी. फक्त माझी एकच अपेक्षा आहे की फक्त माझं तेवढं कर्ज काय कमी कमी तरी काय करावं. नमस्कार काकी, काय गाव कोणतं? कसं एवढी गर्दी दिसते आज सातारमध्ये, कसं वाटतंय काय? बर बर ही लाडकी बहिणी योजना सरकारनं तुमच्या अकाउंटला 3,000 रुपये जमा केले परवा, काय आनंद आहे? चांगला आनंद आहे. आणि कशा पद्धतीने फायदा होणार आहे त्याचा? चांगला होणार. बर अजून काय अपेक्षा आहेत सरकारकडून? काय नाही आपली झाले संपले अपेक्षा सगळे? आता हे एवढं काय राहू द्या की शासनानं महागाई कमी करा असं वाटत नाही. सिलेंडर वाढले, सगळं वाढले. नमस्कार दादा, नाव काय आपलं? बर काय सांगाल, आज हजारोच्या संख्येनं महिला उपस्थित झालेत या सातारा नगरीमध्ये. तर एक प्रकारे तुमच्या जे कर्मचारी झाले, परत ड्रायव्हर झाले, कंडक्टर, यांची पण मोठी जबाबदारी आहे आज. कारण बऱ्याचशा बस प्रत्येक गावांमध्ये बस सोडलेल्या आहेत, काय सांगाल त्याबद्दल? थोड्या बस कमी केलेल्या आहेत. बर आणि बाकीच्या मुख्यमंत्री लाडकी योजना महिन्यासाठी त्या बस पाठवल्या. बर आणि महिलांचा चांगला प्रसिद्ध झाला. बर आणि खूप महिला, बहुसंख्येनं महिला जमा झाल्या. ह्या योजनेचा एकंदरीत फायदा होतो का महिलांना? म्हणजे 100%. 100%. हो. कशा पद्धतीने फायदा होणार आहे त्यांना, की आता भवितव्यामध्ये घर खर्च म्हटलं किंवा दवाखाने म्हटले? थोडं परपंचासाठी हातभार पण लागतो. बर आणि महिना 1,500 रुपये भेटतात. त्यामुळं थोडं घर खर्च, बाबा सिलेंडर जरी महिन्याला एक वाचला तरी त्यातून ते परपंचासाठी त्यांच्या सोयीस्कर आहे. बर महिना 1,500 म्हणजे वार्षिक 18,000 रुपये. 18,000 रुपये शेतीतनं पण कधी कधी काय काय वेळेस मिळत नाही. मग एक चांगली गोष्ट केली म्हणावं लागेल हो, सरकारनं. चांगलं. यापूर्वी कुठल्या सरकारनं केलेलं काही नाही, नाही, पहिल्यांदाच झाले. चालते दादा. काय लाडकी बहिणी योजना सर्व सुविधा तुम्हाला दिलेल्या आहेत, काय सांगाल? सुभद्रा धनाची सुंदा बर मला एक माहिती मिळाली. काय आनंद आहे? मला चांगला आनंद वाटतो. मी राखी बांधणार आहे. बर कुणाला? आपले एकनाथ शिंदे साहेबांना. बर बर तरी ह्याचा फायदा तुम्हाला घरी कसा होतोय आता सध्या? म्हणजे दवाखाना झाला किंवा काय झालं, कशा पद्धतीने फायदा होतोय? दवाखान्यात मी जाणार आहे. बर बर चालतं. अजून काही महिला आहेत? काकी नमस्कार, नाव काय आपलं? बर गाव कोणतं? कसं वाटतंय आज एवढ्या लांबून पलटणवरून तुम्ही साताऱ्यात आलेला आहात? अक्षरशः 50,000च्या संख्येनं महिला उपस्थित आहेत, काय आनंद आहे एक प्रकारे योजनेचा? बर 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 आणि कशा पद्धतीने फायदा तुम्हाला घरी होणार आहे या योजनेचा? मुलांच्या शिक्षणासाठी बर बर एक प्रकारे कुठंतरी मनामध्ये अकाउंटला पैसे असले की बरं वाटतं. आता जरा व्यवस्थित वाटतं की फिक्स बाबा 18,000 रुपये वार्षिक मिळणार आहेत आपल्याला. बरं चाल